थोडं अतीत झाले ना. माननीय श्री ताकोले सर, मंडळाचे सगळे पदाधिकारी, रवींद्रनाथ ठाकूर वाचनालयाचे सगळे सदस्य, सगळे सहकारी, स्वराज्याच्या अमृत महोत्सवात भाग घेणारे सर्व सहभागी आणि शिवजयंतीचा हा अतिशय भव्य कार्यक्रम घडवून आणणाऱ्या माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्राच्या जीवनात काही क्षण असे असतात की जे विलक्षण आपल्याला त्रास देऊन जातात, दुःख देऊन जातात. आज आपल्याला विषय दिलाय तो आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. पण त्याचा आधी थोडा मागावा घ्यावा लागतो. मागावा एवढ्यासाठीच घ्यावा लागतो की राष्ट्राचा दुःखद क्षण कुठला. सावरकर असं म्हणतात की ज्या वेळेला आपलं स्वातंत्र्य गमावलं जातं आणि पारतंत्र्यात आपण जातो, तो राष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुःखद क्षण असतो. पण हे राष्ट्र गेलं कसं, पारतंत्र्यात गेलं कसं? सुजलाम सुफलाम आमची कर्मभूमी असताना, भूमी असताना, मातृभूमी असताना हे पारतंत्र्यात गेलं कसं? इतिहास सगळा सांगण्यासारखा नाही आहे, पण आपण सुरुवात करूया. कमीत कमी सगळे विद्यार्थी आहेत म्हणून थोडं सांगतो जास्त. 1757 ला प्लासीची लढाई झाली, सिराजुद्दौला आणि क्लाईव्हची. 1761 ला पानिपत, आणि तिथून इंग्रजांनी हळूहळू हळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. तुमची स्फूर्तीस्थानं ही हळूहळू नष्ट कशी करायची, तुमचे उद्योगधंदे कसे नष्ट करायचे, आणि मुख्य म्हणजे वारसा हक्कानं चालत आलेल्या गाद्या कशा नष्ट करायच्या हे पहिल्यांदा इंग्रजांनी ठरवलं. आणि सगळ्यात पहिला भाव कोणाला पडला असेल माहिती आहे? 7-8च्या गादीवर पडला. म्हणजे शिवाजी महाराजांनी 1974 ला राज्याभिषेकानंतर जी गादी स्थापन केली होती, त्या गादीवर पहिला भाव पडला होता. मग हळूहळू इथली सगळी संस्थानं खालसा व्हायला लागली, इंग्रजांची मूठ घट्ट व्हायला लागली. आणि त्यातनं 1857चं तुम्हाला कल्पना आहे, ज्याला स्वातंत्र्य सावरकर स्वातंत्र्य समर असं म्हणतात. बाकीचे लोक सगळे बंड म्हणतात, शिपायांचं बंड वगैरे म्हणतात, पण समर तिथनं सुरू झालं. आणि नंतर 1818 ला पेशवाई ज्या वेळेला बुडाली, म्हणजे आपल्या शनिवार वाड्यावरचा भगवा खाली आला आणि युनियन जॅक चढला, तेव्हापासून भारतात न कळत इंग्रजांचं राज्य स्थापायला सुरुवात झाली होती. पण ह्या 1818 ते 1857 ह्या काळात कुणीच काही केलं नाही असं वाटतं काय तुम्हाला? आपला इतिहास फार अज्ञात आहे, फार अज्ञात आहे. उमाजी नायकानं उठाव केला होता, कोळी बंधूंनी उठाव केला होता, पण त्याला लोकांच्याकडनं प्रतिसाद मिळत नव्हता. 1857 ला सगळं विस्कळीत झालं होतं. आणि 1857च्याच वेळेला 1845 साली कर्नाळचा किल्ला शिरडोन जवळचा, तिथं ज्या वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा किल्लेदार म्हणून होते, त्यांना किल्ला खाली करावा लागला होता. वासुदेवांचा जन्म 1845 आहे. आणि 1857च्या गोष्टी त्यांनी आपल्या आजोबांच्याकडनं ऐकल्या होत्या, किंवा इंग्रजांनी कसं कसं काय केलं, आपल्याला किल्ला का सोडावा लागला, आपण पारतंत्र्यात कसं गेलो. 10-12 वर्षाचा मुलगा युद्धाच्या काळात रम्य असतात असं म्हणतात, पण त्या मनोरंजनाच्या दृष्टीनं रम्य असतील, पण ज्याला बाळकडूच असे मिळाले ना, त्याच्या दृष्टीनं ते दाहक प्रसंग होते. आणि तिथून ह्या माणसाची सुरुवातच झाली, हळूहळू सुरुवात झाली. त्यावेळेच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे वपा फायनल ही मुख्य होती. तुम्हाला कल्पना आहे म्हणून सांगतो, 1962 ला पहिली मॅट्रिकची परीक्षा झाली. 1959 ला वासुदेव बळवंत फडक्यांनी वर्णाकुंड फायनलची पदवी घेतली होती. वयाचं 14 वर्ष होतं. आणि त्या 14व्या वर्षी त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे मुलांना आता काहीतरी मिळवायला सुरुवात करायला पाहिजे आहे. 15 वर्षाचं पोर मिळवायला बाहेर पडलं. कुठं गेली नोकरी पहिली नोकरी केली मध्य रेल्वेचा. आता जी मध्य रेल्वे तिथं खरेडी घाशी करायची. म्हणजे स्वभाव नव्हता खरेडी घाशी करायचा, पण करावी लागली. 4 महिन्यात नोकरी सुटली. त्यावेळेच्या दृष्टिकोनातनं ह्या माणसानं तोपर्यंत इंग्रजीवर आणि मराठीवर प्रभुत्व मिळवलं होतं, म्हणून त्यांना पगार 20 रुपये होता. 20
जो सर्वसामान्य लोकांना 5 रुपये 7 रुपये असतो. आणि त्याच वेळेला तिथल्या एका अधिकाऱ्याने त्यांना जरा हेकट स्वरात बोलले, 5 रुपयाची लायकी नसताना हा माणूस 20 रुपये घेतोय. तोपर्यंत ह्या माणसानं हळूहळू दुसरीकडे करायला सुरुवात केली होती. आणि 4 महिन्यात मध्य रेल्वेची नोकरी सोडली आणि ग्रँड मेडिकल कॉलेजला नोकरी धरली. आणि राजीनामा देताना सांगितलं, माझा पगार आता 30 रुपये झालेला आहे, 20 नाहीये 30 आहे, म्हणजे माझी लायकी 30 रुपयाची आहे. तुम्ही जे म्हणताय 5 रुपयाची लायकी नाही ते सोडलं. ग्रँड मेडिकलला जॉईन झाले. पण ग्रँड मेडिकल म्हणजे मुंबईला जॉईन झाले. वर्णन असं केलंय की ठाकूरद्वारकडे त्यांचे पाय वळायला लागले, कारण त्यावेळेला ठाकूरद्वारमध्ये त्यांचं ऑफिस होतं. आणि नंतर हळूहळू तिथेही त्यांना कळायला लागलं की बाबा ही नोकरी काही बरी नाही. आपण ज्या दृष्टिकोनातून आलो, ग्रँड मेडिकल म्हणजे आपल्याला काहीतरी शिक्षण मिळेल, हे मिळेल, मेडिकलचं काहीतरी मिळेल, ते नाही मिळत नाही आहे. आपल्याला इथं खड्डीखाचीच करावी लागते, लेखनिक म्हणूनच राहावं लागते. आणि हळूहळू त्यांची तब्येत बिघडायला लागली. मुंबई हवामान त्यांना मिळेल आणि मुंबई हवामान बदलायचं आहे. तेवढ्यात पुणे मिलिटरी अकाउंटंटमध्ये एक वेकन्सी आली आणि तिथं वासुदेव बळवंतांनी अर्ज केला आणि त्यांचा नंबर लागला. म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांचं पुण्यात 1962 साली आगमन झालं. तोपर्यंत त्यावेळच्या चालीरीतीप्रमाणे त्यांचं प्रथम लग्न झालेलं होतं. आत्ता जिथं अनाथ विद्यार्थीगृह आहे ना, त्या अनाथ विद्यार्थीगृहासमोर ते तिथं राहायचे. आणि त्यांचा एका मोठ्या व्यक्तीशी संबंध आला. परवा 17 तारखेला इतिहासाची पानं चालता अरे मी म्हटलं लघुजी वस्ताद साळवे यांचा स्मृतिदिन 17 फेब्रुवारी आहे. 17 फेब्रुवारी 1881ला लघुजी वस्ताद गेले. आणि वासुदेव बळवंत फडके 17 फेब्रुवारी 1883ला गेले. 2 वर्षाचा फरक, पण गुरु आणि शिष्याचं नातं होतं. पुण्यात आल्यानंतर लघुजी वस्तादांच्या तालमीत जाताना त्यांनी खूप खूप म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून सगळा अभ्यास केला. तिथं कोण नव्हतं, तिथं खुद्द नंतर समाजसेवक म्हणून निर्माण झालेले महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय की इंग्रज सरकार पालथं पाडायचं आहे म्हणून मी इथं शिकायला आलोय. कारण ज्योतिराव फुल्यांचा कल हा समाज सुधारणेकडे होता. वासुदेव बळवंत फडके होते. लोकमान्य टिळकाने 1 वर्ष केवळ शरीर प्रकृती मिळवावी म्हणून कॉलेज सोडून लघुजी वस्ताद यांच्याकडे आले होते. गो ग आगरकर सुद्धा तिथं आले होते. आणि उमाजी नाईक म्हणून एक माणूस होता. 1857च्या आधीचा उठाव करणारा उमाजी नाईक वेगळा आहे, हे उमाजी नाईक वेगळे होते. आणि ह्या सगळ्या परिसरात त्यावेळेला म्हणजे लघुजी वस्तादांनी ह्या लोकांना त्यावेळेची शस्त्र म्हणजे तलवार म्हणा, दांडपट्टा म्हणा, भाले बर्ची म्हणा, याचं सगळं शिक्षण दिलं होतं. वासुदेव बळवंत फडक्यांना ते आपलं काहीतरी मिळतंय असे दृष्टिकोन झाले होते. वासुदेव बळवंत इकडे अकाउंटंटमध्ये काम करत असताना एक दुर्घटना घडली होती. एक दुर्घटना अशी घडली होती की त्यांची आई रुग्णालयात आहेत असं समजलं होतं. यांनी रजेसाठी अर्ज टाकला. आणि रजेसाठी अर्ज टाकलेला असताना त्यावेळी त्या नियमाप्रमाणे त्यांना रजा दिली गेली नाही. रजा दिली गेली नाही, पण हे तसेच तटक निघून गेले. तटक निघून गेल्यानंतर मात्र आईचं शेवटचं अंत्यदर्शन मात्र त्यांना मिळालं नाही. तिकडून आल्यानंतर त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली. आणि वरिष्ठाकडे तक्रार केलेली असताना मात्र बऱ्याच पुस्तकातनं, तुम्ही MPSC लोकात म्हणून सांगतोय, बऱ्याच पुस्तकांना त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला असा उल्लेख आहे, पण तसा उल्लेख नाहीये. त्यांनी राजीनामा दिला नव्हता, वरिष्ठांच्याकडे तक्रार केली होती. आणि वरिष्ठांच्याकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठांना ज्यावेळेला त्यातलं सत्य कळायला लागलं त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना केवळ एक मेमो दिला आणि परत अशी घटना घडू देऊ नका अशी फक्त समज दिली. वासुदेव बळवंत फडक्यांना थोडं शैल्य वाटलं. अरे आपल्याला तसा न्याय मिळत नाहीये. म्हणजे ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्याला काहीतरी शिक्षा मिळावी हा त्यांचा उद्देश होता, पण तसं काही होत नाहीये. कारण वरचे अधिकारी हे सगळे इंग्रज अधिकारी असायचे आणि खालचे सगळे आपले असायचे. वर्ष श्राद्धाला सुद्धा तसंच झालं. आणि वर्ष श्राद्धाला तसं झाल्यावर मात्र वासुदेव बळवंत फडक्यांना वाटायला लागलं आता काहीतरी आपल्याकडं करायला पाहिजे. काय करायचं. तेवढ्यात योगायोग कसे असतात बघा, तेवढ्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं पुण्यात आगमन झालं. आणि न्यायमूर्ती गोविंद रानडे हे न्यायमूर्तीच होते. आणि त्यांनी एक सभा घेतली होती.
प्रार्थना समाजाची स्थापना त्यांनी केली. तर त्यांनी एक सभा घेतली होती की भारताचं दारिद्र्य, आणि या भारताचं दारिद्र्य कशामुळे आलं, तर भारताचं दारिद्र्य आलं ते भारतीय लोक परदेशी वस्तू जास्त वापरायला लागले. म्हणजे हा प्रश्न तेव्हाच आहे बरं का, त्यावेळेपासूनच आहे की भारतीय लोक परदेशी वस्तू जास्त वापरायला लागले आणि आपल्या वस्तू खपेनाशा झाल्या, त्यामुळं भारतीय लोकांना दारिद्र्य आलं. उद्गाता कोण आहे? स्वदेशीचा उद्गाता पहिला धरला जातो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. सार्वजनिक काका त्यावेळेस एक मोठं प्रश्न होतं, चिक्कार वकिली चालायची. सगळ्यात टापटीप माणूस कोण, तर सगळे सार्वजनिक काकांच्याकडे बोट दाखवायचे. उत्तम पैकी उत्तम कापडाचा, उत्तम पैकी त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे कोट व टोपी वगैरे हे सगळं सार्वजनिक काकांना ते इतकं भेटलं आणि त्यांनी पहिल्यांदा स्वदेशी म्हणजे स्वदेशी आचरणात आणायला सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडक्यांचा ह्या सगळ्यांशी संबंध होता. वासुदेव बळवंतांनी ज्या वेळेला हे ऐकलं त्यावेळेला प्रत्यक्ष आचरणात आणायची पद्धत वासुदेव बळवंत फडक्यांनी केली. वासुदेव बळवंत फडक्यांनी एवढंच नाही केलं, तर आपण जिथं काम करतोय तिथले सगळे जे त्यावेळेला टाक होते ते टाक परदेशी आहेत म्हणून ते टाक म्हणून स्वदेशी टाक वापरायला सुरुवात केली. आणि त्यांनी तिथं फडके स्वदेशी मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन केलं. ह्या माणसानं त्यावेळेला काय काय उद्योग केले आपल्याला विस्मय वाटेल की बाबा स्वदेशी काय पाहिजे आहे. तर रोज सगळ्यांना काय लागतं, तर साबण लागतं, साबण. तर ओक नावाच्या ग्रस्ताला धरून त्याने एक साबणाची फॅक्टरी सुरू केली. इंग्रजांच्या साबणाची किंमत किती आहे? 1 आणा आहे. आपल्या साबणाची किंमत 1 आणाच ठेवायची. पण आपल्या साबणाची किंमत ठेवताना त्यांनी त्याच्याबरोबर एक म्हणजे रॅपर दिलं की बाबा हे साबण तुम्ही 2 आण्याने खरेदी करा. 2 आणे एवढ्यासाठीच करा की इंग्रजांच्या म्हणजे उत्पादनाशी टक्कर द्यायची असेल तर आपल्याला आपला व्यवसाय वाढावा लागेल, आणि आपला व्यवसाय वाढायचा असेल तर तुम्ही आता 2 आण्याने खरेदी करा. जवळ एक रजिस्टर ठेवलेलं असतं, तिथं सही करा. ज्या वेळेला आपलं उत्पादन वाढेल त्यावेळेला हेच वडी तुम्हाला 8 आण्यात मिळेल. म्हणजे मूळ कल्पना म्हणजे ह्या माणसानं वेगळ्या वेगळ्या कल्पना कशा गाठवल्या हेच कळत नव्हतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी साबणाची सुरुवात केली. आणि फडके स्वदेशी मंडळ या मंडळात फक्त स्वदेशी बनवलेल्या वस्तू मिळाल्या. मग दाडे बर्डे कोट आले. दाडे बर्डे म्हणजे नंतर जे आपण गांधींनी वगैरे जी काय सूत कताई वगैरे सुरुवात केली ना, त्याची सुरुवात ही वासुदेव बळवंत फडकेने आधी केलेली आहे 1869 साली. आणि स्वदेशीचं एवढं चालू असताना वासुदेव बळवंत फडक्यांना एक वाटायला लागलं की बाबा नुसतं स्वदेशी म्हणून लोक जास्त प्रतिसाद देत नाहीत. परवा आपण सगळं कोविडच्या ज्या थाळ्या वाजवल्या ना, थाळ्या, ती पद्धत वासुदेव फडक्याने 1869 साली केली होती. ते पुण्यातल्या रस्त्यावरून थाळ्या वाजवत म्हणजे फिरायचे आणि शनिवार वाड्यावर संध्याकाळी या इंग्रजांना उकडून टाकायचे. उपाय काय काय ते मी सांगतो. लोक चिक्कार गर्दी करायचे. आत्तासारखा शनिवार वाडा त्यावेळेला मोठा म्हणजे मैदान होतं. गर्दी व्हायची पण प्रतिसाद मिळत नव्हता. प्रतिसाद का मिळत नव्हता? तर ह्या असल्या कार्यक्रमांना काहीतरी एक जिगर लागते. नुसती आपली करमणूक म्हणून जाणं किंवा वासुदेव बळवंत फडके काहीतरी ऐकणं, अरे कसं शक्य आहे म्हणता येईल. पण वासुदेव बळवंत फडके जे काही याला सांगायचे जेणेकरून लोकांच्या स्वदेशभक्ती जागृत करावी अशी त्यांची एक भाषणं होती. त्यांची एक भाषणं जर म्हणजे तुम्ही जर वाचायला लागलात ना, अरे काय म्हणून कुठे विचार करत होता, स्वदेशीसाठी काय करत होता. आणि तो कुठली उदाहरण देतो. तर आपल्या इथं पद्धत होती की बाबा एक मोठी साडी काड्या पिठीत मावेल इतकी आमच्याकडे तलम वस्त्र होत होतं. इंग्रजांनी लोकांचे अंगठे सुद्धा कापले होते म्हणजे इथं तलम वस्त्र होऊ नयेत आणि त्यांचा वापर वाढावा म्हणून. स्वदेशीची चळवळ ही अशी सुरू असताना दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली. त्यांनी एक मंडळ स्थापन केलं. आत्ता ते जे नवा विष्णू आहे ना, त्या नवा विष्णूजी तिथं, आणि सगळ्यांनी तिथं यावं, सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील अशी तजवीज केली. तिथं सार्वजनिक काका येत होते, मधून तुमचे रानडे येत होते, ह्या सगळ्या लोकांचं. पण वासुदेव बळवंत फडक्यांना मात्र कळायला लागलं की बाबा हे यांची दुःख हे अशी जाणत नाहीत. यांची दुःख जाण्यासाठी काय केलं पाहिजे आहे, तर आपल्या विचारांच्या शाळा स्थापन व्हायला पाहिजे आहेत. हे न्यू इंग्लिश स्कूल वगैरे नंतरच आहे. हे म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूण काढण्यानी लोकमान्य टिळकांनी जे न्यू इंग्लिश स्कूल वगैरे स्थापन केलं या नंतरच्या गोष्टी. पहिल्यांदा पुन्हा नेटिव्ह प्लेस म्हणून
पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन म्हणून वासुदेव बळवंतांनी सादर केलं. त्याचं नंतर भावे स्कूल रूपांतर झालं आणि आता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आहे, ते वासुदेव बळवंत फडकेंनी स्थापन केलं. तुम्हाला नवल वाटेल, इतिहासचार्य राजवाड्यांनी त्यांच्याविषयी असं लिहिलंय की मी पहिल्यांदा त्यांचं बघितलं आणि मी त्या शाळेत जॉईन झालो. 3 वर्ष त्या शाळेत इतिहासचार्य V.K. राजवाडे शिकले होते. म्हणजे कुठल्या पद्धतीचं असेल बघा. कारण त्यावेळेला वासुदेव बळवंतांनी असे केलं की आता तुम्ही जे शिकताय ना ती केवळ खरडे घाशी आहे, यात सत्व काही नाही आहे, केवळ नोकरी करायची आहे. आणि ती नोकरी सुद्धा कशा करता, तर इंग्रजांचं राज्य वाढावं, इंग्रजांचं राज्य कायम राहावं म्हणून. ही केवळ खरडी घाशी आहे, केवळ पोटापुरता व्यवसाय आहे, तुमच्या वैचारिक काय आहे का नाही. तर अशी राष्ट्र जागृती करता करता ह्यांना एक दिवस वाटायला लागलं किंवा ह्याला सुद्धा आपल्याला काही मिळत नाहीये. हे लहानपणापासून देवभक्त होते. देवभक्त म्हणजे ह्यांचा दत्त हे प्रमुख देवता. आणि त्या उन्मादात त्यांनी दत्त लहरी नावाचा एक ग्रंथ लिहिला. तुम्हाला अशी उदाहरणं बरीच दिसतील बघा. हे अशा विचाराचे जे क्रांतिकारक असतात ना ते थोडेफार. तुम्हाला बाबाराव सावरकर माहिती आहे. बाबाराव सावरकर तर एकदा सगळा संन्यास घ्यायला गेले होते. सुभाषचंद्र बोस किंवा मानवेंद्र राय हे लोक सुद्धा कधी ना कधी ज्या वेळेला अशा विपन्नावस्थेत येतात त्यावेळेला तिथं जातात. विपन्नावस्था हा शब्द प्रयोग केवळ अर्थासाठी अवलंबून नाहीये. आपण ज्या वेळेला मानसिकदृष्ट्या क्षीण होतो त्यावेळेला सुद्धा विपन्नावस्थेतच असतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे विपन्नावस्था म्हणजे आर्थिक म्हणजे अगदी रसातळाला गेलाय म्हणजे विपन्नावस्था आली असा अर्थ प्रयोग केला जातो. पण अशा वेळेला ही दत्त लहरी काहीतरी मनाला शांती मिळावी, मग दत्ताचं अनुष्ठान दर गुरुवार करायचे, अनुष्ठानं करायची असं सुरुवात केलं. पण त्याच्यातही ह्या ना, कारण काय मुळात स्वभावच हा वेगळा होता. मग त्यांनी मात्र सुरुवात केली, इंग्रजांना घडवायचं असलं तर काय करायचं. शाळातनं तर शिक्षण देत होते, स्वदेशीची तर चळवळ मोठ्या प्रमाणात गाजवत होते, आणि तरी लोकांचा प्रतिसाद काय मिळत नव्हता. तर तुम्हाला नवल वाटेल, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो म्हणजे नंतर सुभाष बाबूंनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा ही कल्पना आधी वासुदेव बळवंतांनी काढली. आणि त्यांनी सगळ्यांच्याकडे वर्गणी काढायला सुरुवात केली की बाबा तुम्ही मला 5 रुपये द्या, तुम्ही मला 10 रुपये द्या, तुमच्या ऐपतीप्रमाणे रुपये द्या, मला काहीतरी शस्त्र जमवायचे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. नाही, मोठमोठ्या सावकारांच्याकडे गेले, मोठमोठ्या त्यावेळेच्या संस्थानिकांच्याकडे सुद्धा गेले. मल्हारराव गायकवाड त्यावेळेला बडोद्याचे संस्थान होते, त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी जाऊन वर्गणी मागितली होती. इंदूरला गेले होते, वर्गणी मागितली होती. पण कुठला ते एक फाटका माणूस येतो आणि स्वराज्य बुडवायच्या गोष्टी करतोय आणि स्वराज्य बुडवण्यासाठी जी शस्त्र लागतंय ती शस्त्र खरेदी करण्यासाठी वर्गणी मागतोय. पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला नाही. मग नंतर त्यांनी पावत्या द्यायला सुरुवात केली की उद्या मी स्वातंत्र्य मिळवणार आहे, तुमचे आता जे पैसे घेतले ते तुम्हाला व्याजासकट मी परत देतो. तरी नाही मिळालं. आणि मग त्यांना आर्य चाणक्य भेटला. आर्य चाणक्याची जी चाणक्य नीती आहे ना त्यात पहिल्यांदा मनानं नंतर दानानं पैसा मिळवायचा आणि शेवटचं वाक्य होतं ती बळानं पैसा मिळवायचा. बळानं पैसा मिळवायचा म्हणजे काय करायचं, बळजबरी करायची, ती सुद्धा याला परवडणारी नव्हती. मग ह्यानं रामोशाची संतान बांधलं. म्हणजे हे बाकीचे पुण्यातले लोक आपल्याला काही साथ देणार नाही, कारण सशस्त्र क्रांती म्हणजे मरणाचं डायरेक्ट मरणच आहे. आणि हे सहजासहजी मरायला कोण तयार होत नाही. हे क्रांतिकारक फक्त म्हणतात भेटेनं 9 महिन्यांनी वगैरे. बाकीचे लोक सहजासहजी आपलं पोट बरं, आपण बरं, काय करायचं आहे, सगळं मिळते ना चांगलं. आणि त्याच वेळेला परत रानड्यांचं एक व्याख्यान झालं. आणि रानड्यांनी काय सांगितलं तर रानडे सांगितलं आपण परदेशी वस्तू जास्त प्रमाणात वापरायला गेलोय, त्यामुळं आपण निशस्त्र व्हायला लागलोय, आपली सात्विकताच आपण गमावून जायला लागलोय. ही वाक्य वासुदेव बळवंत फडक्याला फार लागली. काय करायचं. पुण्यात तर काय प्रतिसाद मिळत नाहीये. शेवटी तिने रामोशी लोकांना गेले. रामोशी लोक स्वतःला रामवंशी समजतात, रामवंशी. आणि तुम्हाला कल्पना आहे रामवंशाचं मुख्य वचन काय आहे, प्राण जे आहे पण वचन ना जे आहे. हल्ली पिक्चर मध्ये बरेच हा डायलॉग असतो, पण त्यावेळेला हा होता. आणि त्यांनी पहिल्यांदा रामोशी लोकांची संघटना उभी केली. पहिल्यांदा संघटना उभी केली, त्यात कोळी आले, त्यात वरड आले, त्यात बेरड आले. जातीवाचक शब्द आहेत पण त्यावेळेची घटना सांगताना ह्या जातीचा उल्लेख करावा लागतोय. कोळी सुद्धा आले होते. आणि अशी ही 18 पगड जातीची सगळी मंडळी करून फक्त 300 लोकांचं सैन्य केलं. आणि 300 लोकांचं सैन्य असताना ह्या माणसानं पहिल्यांदा
धामरी नावाच्या गावावर, लोणीजवळ धामरी नावाचं गाव आहे, तिथं पहिल्यांदा दरोडा टाकला. किती मिळावेत पैसे? फक्त 250 रुपये मिळाले. 250 रुपयात ह्या शस्त्र घ्यायचे आहेत, 250 रुपयात त्यांना पेमेंट करायचं आहे, अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे. आणि हे सगळे उद्योग चालू असताना दुष्काळ पडला. आपल्याकडे दुष्काळ फार पडले बघा. मागं दुर्गादेवीचा दुष्काळ पडला, नंतर हा दुष्काळ पडला, तो दुष्काळ पडला, आणि त्याच वेळेला दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडला आणि महागाई एवढी वाढली. उल्लेख असा आहे की 1 रुपयाला 5 शेर ज्वारी मिळायला लागली. 5 शेर म्हणजे जी 14 15 शेर मिळत होती ती 5 शेरावर आली ती. आणि इंग्रजांनी त्यावेळेला एक गोष्ट केली की बाबा आत्ता जशी दुष्काळी कामं सुरू केली, त्यावेळी दुष्काळी कामं सुरू केली, पण तिथल्या माणसाला पगार मात्र होता 1.5 आणा. ह्या गोष्टींना ह्या त्या काळात गेल्या तर लवकर लक्षात येतात. त्या काळात गेलं तर लवकर. त्यावेळेचं पुण्याचं वर्णन असं होतं की पुण्याला रस्ते नव्हते, पुण्याला वाहतुकी साधनं फक्त 2 होती, एक छकडा किंवा दुसरे टांगा. लोकांना पायी पायी फिरावं लागायचं. पुण्यात यायला 4 गेट असायचे, गारपीटचं गेट, स्वारगेट किंवा इथं खडकी तुम्हाला माहिती आहे 3 नंबरला खडकी आहे. तर ही जी 3 गेटं होती, ही 3 गेटं ह्यातनंच पुण्यात प्रवेश मिळत होता. पुण्यात आणि पुढं वर्णन केलं एसपी कॉलेजच्या मागच्या बाजूला सगळे प्रत्येक संस्थानिकाचे, प्रत्येक त्यावेळेच्या सावकारांचे मोठ्या मोठ्या बागा होता. आत्ता जिथं रे मार्केट आहे तिथं तुळशीबाग होती. तुळशीबाग कारण तुळस लागते, त्यामुळे तुळशीबागवर असं त्यावेळेचं पुणं होतं. आत्तासारखं पुणं नव्हतं त्या. तर ह्या अशा परिस्थितीत खडके जिथं नरसिंहाच्या मंदिरात राहत होते, नरसिंहाच्या मंदिरापासून पुढे गेलात की तुम्हाला एसपी कॉलेज लागतं, तिथं सगळं जंगलच होतं. आणि तिथं ह्या लोकांनी शिक्षणाचे वर्ग सुरू केले. गाणपट्टा शिकवायचा, तलवारबाजी शिकायची, हे करायचं. आणि या दुष्काळात ज्या वेळेला लोकांची अवस्था इतकी वाईट व्हायला लागली आणि लोक सगळे पळायला लागले. कुठं पळायला लागले? निजामाच्या बाजूकडे पळायला लागले, कारण थोडीफार सुबत्ता तिकडे होती. असंख्य ढोरं मारायला लागले, असंख्य लोक मारायला लागले. आणि त्याच वेळेला ख्रिश्चन लोकांनी एक अतिशय वेगळी प्रथा सुरू केली. लहान मुलांना पकडायचं, त्याला खाऊ घालायचं, पण त्याला त्यावेळेला ख्रिस्ती धर्माची दीक्षा द्यायची, त्याला ख्रिस्ती करायचं. आणि त्यावेळेच्या आपल्या पद्धतीप्रमाणे कुणी जरी पाठला तर त्याला साधं शिवलं सुद्धा जात नव्हतं. अंदमानचं तुम्ही जर वाचायला गेलात तर त्यावेळेला तिथं काय काय घडत होतं त्याच्या आधीचा हा काळ आहे की एखादा मुलगा घरातला ख्रिश्चनाचा पाव जरी खाऊन आला तरी तो वाटला, त्याला घरात प्रवेश नव्हता. अशा परिस्थितीत इंग्रजांनी ख्रिश्चन धर्माचं धर्मांतर करायला सुरुवात केलं. वासुदेव बळवंत फडक्यांना फार वाईट वाटलं. अरे मला काय करायचं? त्यांनी आपल्या लोकांच्याकडनं वर्गणी जमा केली, जी वर्गणी होती ती गरीब गोरगरिबांना वाटली, सगळं केलं. पण पहिल्यांदा त्यावेळेला त्यांनी सार्वजनिक काकांना खडसावलं. सार्वजनिक काकांना म्हटलं, अरे आपण सगळ्या लोकांच्या म्हणजे ज्या समस्या आहेत त्या मिटवायला इथं बसलोय आणि आपण काय करतोय? सार्वजनिक काका उठले, दिल्लीला गेले. त्यावेळेला दिल्लीचं मत होतं. दिल्लीला गेले, एक सादर केला, कविता सादर केला आणि सांगितलं की महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि महाराष्ट्राच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आहे. काय इंग्रजांनी त्यावेळेला काही केलं नाही, कारण अफगाणिस्तानचं युद्ध सुरू होणार म्हणून इंग्रजांनी जास्तीत जास्त पैसा जमवायला सुरुवात केली होती. आणि युद्ध आणि हे म्हटल्यानंतर पैसा खूप लागतो. इंग्रजांनी ते सुरुवात केली होती. आणि एवढंच नाही तर उलट भारतीय जनतेला जे अन्न मिळायला पाहिजे होतं त्यातलं सुद्धा निम्म अन्न सैनिक उद्या जर लढायला गेले तर त्या सैनिकांची पोटं भरायला पाहिजे आहेत म्हणून ते इथलं अन्न कमी केलं. अर्धा शेर एकेकाला अन्न मिळायला लागलं. जे आता मोदी सरकार 5-5 किलो आणि 5 किलो तांदूळ आणि 2 किलो तांदूळ देतो, सॉरी 5 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देतो, तिथं अर्धा शेर एका माणसाला मिळायला लागलं होतं. वासुदेव फडक्यांना अजिबात नाही हे पटलं. आता ह्या इंग्रजाला उलटून मारायचं, कुठल्याही परिस्थितीत आपण शस्त्र म्हणजे वाढवायची, सैन्य वाढवायचं. आणि म्हणून त्याने परत हळूहळू सहजासहजी कुणी जर मदत करत नसला तर त्याच्यावर दरोडा टाकायला सुरुवात केली. हा पिरियड फक्त 6 महिन्याचा आहे बरं का, फक्त 6 महिन्याचा पिरियड आहे. फेब्रुवारी 1979 ते जुलै 1979. पण त्यावेळेला त्यांनी इतकं या इंग्रज सरकारला सळो की पळून सोडलं होतं. कोकण तर पूर्ण जिंकलं होतं, पण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा जिंकला होता. आणि ह्या वासुदेव बळवंत फडक्यांची दहशत इतकी पसरली होती
की यांची सगळी खबर लंडनला जायला लागायची. इतिहासातलं ही दुसरं पुनरावृत्ती आहे. पूर्वी असं ठरलं जायचं की शनिवार वाड्यात नाना फडणीस काय कुजबूज करतोय ते इंग्लंडला ऐकू जात होतं. तसंच वासुदेव बळवंत आज कुठं आहे, आज काय करणार आहे, कुठल्या गावावर दोरडं मारणार आहे. पण वासुदेव बळवंत फडके शिवाजी महाराजांचा आदर्श असल्यामुळे कुणाला पडू देत नव्हते. कुठं जाणार आहे तर काय करणार, सडो की पळ करून सोडलं होतं. आणि मग नाईलाजानं, अक्षरशः नाईलाजानं, इथला डॅनियल म्हणून होता, त्याने डॅनियलनं वासुदेव बळवंत फडक्याला पकडून आणणाऱ्या माणसाला 3000 रुपये बक्षीस डिक्लेअर केलं होतं. ही म्हणजे एखाद्या कुविख्यात गुंडाला धरून आणा, त्याला धरून आणा, ही सुरुवात त्यावेळेपासून झालेली आहे. बरं, बऱ्याचशा सुरुवात आधीच्या काळापासून झालेली आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून वासुदेव बळवंत फडक्याने डॅनियलचं मुंडकं जो मला आणून देईल त्याला मी 5000 रुपये देतो असं डिक्लेअर केलं होतं. म्हणजे त्यावेळेला कटाला प्रतिकट कसा द्यायचा, काय द्यायचा, हे सगळं चालू होतं. वासुदेव बळवंत फडके कोणाला कधी सापडत नव्हते, कुठून निष्ठून जात होते. त्यांची लोक सगळे गप्प असायचे, रात्रीच्या दरोडेच्या वेळेला एकत्र यायचे, सकाळी पांगापांग व्हायचे. कोण कुठं जातोय, काय जातोय, कोणाला काही माहिती नाही, काही नाही, काय नाही. ह्या अशा तऱ्हेने 4 महिने चाललेले असताना एक दिवस मात्र वासुदेव बळवंत फडक्यांना जरा कुडाळजवळचं गाव आहे, सॉरी कुडाळजवळचं नाही, पनवेल जवळचं पलासपे म्हणून गाव आहे, तिथं मोठा दरोडा राहिला. वासुदेव बळवंत फडके त्यावेळेला गाणगापूरला होते, पण दत्त भक्त आहेत, गाणगापूरला गेले होते. आणि इथं त्यांचा दौलतराव पाटील नावाचा जो अगदी जीवस्य कंठस्य मित्र होता ना, एवढा सेनापती होता, त्यांनी तिथं दरोडा टाकला. आणि ही बातमी इंग्रजांना कळली. त्यावेळेला इंग्रजांनी फरमान काढलं की आपल्या अधिकाऱ्यांना, त्यावेळेला रेल्वेच्या आपल्या अधिकाऱ्यांनी कुठेही हात दाखवला तरी रेल्वे उभी करायची, त्यांना कुठं उतरायचं तिथं उतरायसाठी रेल्वे थांबवायची. कारण वासुदेव बळवंत फडक्याला पाठला करायचं म्हणजे कशावर करायचा. पण हे सगळे म्हणजे दऱ्याखोऱ्यातनं फिरणारे लोक कधी डोंगरातनं कधी गायब होतील, कधी जंगलात गायब होतील, काही पत्ता लागत नव्हता. आणि असंही केल्यानंतर ज्या वेळेला वासुदेव बळवंत काही मिळत नाहीये त्यावेळेला इंग्रजांनी हळूहळू त्याचं म्हणजे बक्षीस वाढवायला सुरुवात केली. बक्षीस वाढवलं, पण दुर्दैवाने काय झालं, एके ठिकाणी पलासपेला मोठा दरोडा टाकला होता. आणि तिथं त्यांना त्यावेळेचे 3000 रुपये रोख मिळाले होते, आणि सोनं मिळालं होतं, नाणं मिळालं होतं, पुष्कळ मिळालं होतं. आणि डॅनियलला शोध लावल्यानंतर डॅनियलनं त्यांचा जो प्रमुख होता दौलतराव पाटील, दौलतराव नाईक म्हणायचे त्याला, दौलतराव पाटील, त्या दौलतराव पाटलाची आणि त्यांची हाणातुरीवरून मारामारी झाली. आणि चुकून दौलतराव पाटील त्या दिवशी गेले. डॅनियल विस्परून बघायला लागला, अरे ह्याच्याकडे एवढी संपत्ती आहे, पण ही संपत्ती कशाकरता जात होती. ही संपत्ती जात होती लोकां म्हणजे सैन्य जमवायचं. त्या सैन्याच्या हातात काहीतरी हत्यारं पाहिजेलं आहेत, अत्याधुनिक हत्यारं पाहिजेलं आहे. आणि अत्याधुनिक हत्यारं मिळण्याची ठिकाणं कुठले आहेत, ही कुठले आहेत, हे वासुदेव बळवंत फडकेने सगळीकडे आपले लोक पेरून ठेवले होते. त्यांचं एक ध्येय होतं की ह्याच्या तारा तोडून टाकायच्या आहेत, म्हणजे दळणवळण बंद होईल. रेल्वेला ठिकठिकाणी अपघात करायचे, म्हणजे रेल्वेनं जाणं येणं बंद होईल. आणि मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमं जे आहेत ते प्रसारमाध्यमं बंद करायचे. आणि हे जर केलं तर मी सगळ्या भारतात हळूहळू सगळीकडे पसरेन. त्यांचा ग्वाल्हेर, जयपूर इथपर्यंत त्यांची माणसं जात होती आणि उठाव करण्याच्या दृष्टीनं तयार करत होती. म्हणजे 1857ला ज्या वेळेला नानासाहेब पेशव्यांनी प्रत्येक संस्थानिकाला भेट देऊन उठाव अमुक अमुक करायचा आहे, तमुक करायचं आहे, ह्याची तयारी केली होती, तशीच या वासुदेव बळवंतांनी तयारी केली होती. आणि त्या पळसप्याच्या ह्याचा दौलतराव पाटील गेल्यानंतर मात्र वासुदेव बळवंत फडक्यांना आपल्याला दैवाचा अजून अधिष्ठान नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अक्कलकोट महाराजांची भेट घेतली, गोंदवलेकर महाराजांची भेट घेतली, सगळ्यांच्या भेटी घेतल्या. आपण प्रत्येक त्यावेळी त्या साधू पुरुषांनी सांगितलं की ही अनुकूल वेळ नाही आहे, आपल्याला थोडं थांबावं लागणार आहे. वासुदेव बळवंत फडके एके ठिकाणी तर असा श्लोक आलाय, आदिस्थानम तथा करता कर्णच प्रतिविधम. तर बाबा पहिल्यांदा अधिष्ठान पाहिजे आहे, त्याच्यासाठी काहीतरी साधनं पाहिजे आहेत, त्या साधनाचा उत्तमोत्तम उपयोग करायला पाहिजे आहे. आणि तो उत्तमोत्तम उपयोग करून सुद्धा दैवम चैवात्र पंचम म्हटले, दैवही लागतं.
आणि हे दैव मिळवण्यासाठी म्हणून हे गाणगापूरला गेले. इकडं तुमचे त्यांचे प्रमुख जे होते ते पडले. गाणगापूरला असताना हिने अनुष्ठान केलं आणि त्यांना एक न कळत अशी उपरेती झाली की इथं उपयोग नाही आहे, आपण मल्लिकार्जुनला जातो. मल्लिकार्जुनला गेले. 1677 साली महाराज ज्या वेळेला म्हणजे 74ला महाराजांचा राज्याभिषेक झाला, जिंजी जिंकली आणि पुढे 77ला ज्या वेळेला मल्लिकार्जुनात गेलाय त्यावेळेला महाराजांना सुद्धा वाटलं की आपलं जीवित कार्य आता संपलंय, आपण आता प्राणार्पण करावं. आज सुद्धा तुम्ही मल्लिकार्जुनला गेला तर बाहेर महाराजांचा मोठाच्या मोठा म्हणजे सभागृह आहे, मोठाच्या मोठा पुतळा आहे, पण ते तृप्ततेने जाणार होते. जीवित कार्य संपलं असं त्यांना वैयक्तिक वाटत होतं. पण वासुदेव वळण फडके मात्र अगदी विरुद्ध बाजूने गेले होते. वासुदेव वळण फडके म्हणतात की मी माझ्या स्वतःसाठी करत नाहीये, भारताचा प्रजासत्ताक करायचा आहे. आणि तिथे एक मोठा फरक दिला होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. मला हिंदवी प्रजासत्ताकची स्थापना करायची आहे, म्हणून मला देवानं अधिष्ठान दिलं पाहिजे. 8 दिवसाचं अधिष्ठान केलं. देव जर आपल्याला प्रसन्न झाला नाही तर आपण इथं प्राणार्पण करायचं. 8 दिवस अनुष्ठान केलं, रोजचे सगळे हे केले, पण देव काही प्रसन्न झाला नाही. देव प्रसन्न झाला तो दुसऱ्या रूपात झाला. तिथला मल्लाप्पा नावाचा जो पुजारी होता, त्या पुजाऱ्याने बघितलं हा तर मोठा तेजस्वी माणूस आहे, 5 फूट 10 इंच उंच आहे, थोडेफार निळसर डोळे आहेत, रुबाबदार चेहरा आहे, तरतरीत नाक आहे, आणि हा माणूस इथं काय करतो ना, आत्मर्पण कसला करतोय. त्यांना थांबवले तिथं. महाराज म्हणला तुमची काय समस्या काय आहे. आता त्या एका पुजाऱ्याला समस्या सांगायची म्हटल्यानंतर वासुदेव म्हटलं वेगळं वाटलं. अरे हा पुजारी नाही, म्हणलं माझ्याकडे एक माणूस आहे जो तुमची समस्या, आणि म्हणून त्यांनी तिथल्या जोशी नावाच्या ग्रहस्थाला वाटलं. तर जोशीने त्याला विचारलं काय समस्या आहे. कारण ह्या जोशींचे लागवडे ते ज्योतिषी होते आणि प्रत्येक संस्थानातील त्यांचा संबंध होता. कोण कुठल्या दृष्टीनं कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. त्याच्यामार्फत वासुदेव वळण फडक्यांनी निजामाशी संबंध काढला की मला 200 रोहिले पाहिजे आहेत, 200 घोडेस्वार पाहिजे आहेत आणि 700 पायदळ पाहिजे आहे. करार केला. करारात काय आहे माहितीये, त्या पायदळाच्या माणसाला 10 रुपये महिना आणि घोडेस्वाराला 15 रुपये महिना. त्या इस्माईलने पहिल्यांदा सांगितलं की बाबा आमच्याकडे घोडे नाही आहे, 200 घोडे खरेदी करायला कमीत कमी 2000 रुपये तरी लागतील. वासुदेव फडक्यांनी 2000 रुपये दिले आणि 5000 रुपये नंतर देतो म्हणून सांगितलं. 2000 तिथं घोड्याची एक फौज तयार झाली होती आणि 700 पायदळाची फौज चालू झाली होती. पण तेवढ्या त्या डॅनियलला कुठेतरी शोधावा लागला की वासुदेव वळवून फडके गाणगापूरला आहेत. आणि वासुदेव वळवून गाणगापूरला आहेत म्हटल्यानंतर डॅनियलनं हळूहळू ते केले. पण गाणगापूर सोडून महाराज पुढं तुमच्या श्रीशैलमला गेल्या तर ह्यांना कळलंच नव्हतं. कोण कुठं कधी काय बोलेल काय सांगता येत नाही. बुधवारातल्या एक बाई संध्याकाळी पुराणाला जाणाऱ्या, आपल्याकडं संध्याकाळची पुराण सांगायची कथा होती, पुराणाला जाणाऱ्या बाई म्हटल्या की मी काल काशीकर बुवांना भेटून आले आणि ते गाणगापूरच्या मंदिरात काहीतरी माणसं जमवत आहेत. हे तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि नवऱ्याला सांगितल्यानंतर बाबा काशीकर बुवा आहे, हातात मोठे मोठे रुद्राक्षाच्या माळे आहेत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळे आहेत, छानपैकी रोज गंध लावतोय. काशीकर बुवा कशा करता लोक जमवतोय. आणि थोडी पाय चुकचुकली हे हळूहळू इंग्रजाला कळले. डॅनियल तिथं गेला. तोपर्यंत वासुदेव पुढे गेले होते, पण नंतर मात्र त्यांचा माग त्यांनी सोडला नाही. वासुदेव वळण फडके पुढे साधारण 3 दिवसाच्या अंतरावर डॅनियल आहे. वासुदेव वळण पुढे तो माग असं चाललं होतं. वासुदेव वळण शेवटचा एक घाव घालायचा ठरलं. शिरसाट नावाचं एक गाव आहे. त्या शिरसाट नावाच्या गावात शेवटचा दरोडा घातला आणि त्यावेळेला त्यांना कळून आलं की आपल्याला जी लूट मिळते त्यातली लूट हे लोक पगार घेऊन सुद्धा त्या लुटीतला पुष्कळचा भाग घरी नेत आहेत. मग मात्र वासुदेव फडके थोड्या नाराज झाले. अरे म्हणलं आपण ज्यांच्या
विश्वासावर स्वराज्य मिळवायचे स्वप्न बघतोय तेच लोक जर आपल्याला जगात द्यायला लागले तर कसं व्हायचं? वासुदेव बळवंत फडके फार मनात नाही झाले. तेवढ्या डॅनियल माग आहे. वासुदेव बळवंत परत गाणगापूरला आलेले आणि परत गाणगापूरला आलेला असताना भीमा, तुम्हाला माहिती आहे गाणगापूरपासून 3 किलोमीटरवर अमरजा संगम आहे. अमरजा आणि भीमेचा संगम आहे. दुथडी वाहून होती त्यावेळेला पाऊसही जास्त पडला होता आणि ते पाऊस पडलेला असताना वासुदेव बळवंत फडकेने तिथल्या एका नाविकाला धरलं आणि नदी पार केली. नदी पार केली आणि ते पुढं जात आहेत. त्याच्या मागे डॅनियल होते. मोठी नदी आहे म्हटल्यानंतर डॅनियलचं पलीकडे जाण्याची उद्देश नव्हता, पण डॅनियलनं सुद्धा त्यावेळेला म्हणजे पानिपतच्या युद्धात अहमद शाह अब्दालीने जशी यमुना नदी ओलांडली ना, तसं डॅनियलनं तिथं परत हे केलं. किंवा घोडे त्यात घातले. जिथं उतार होता तिथं घोडे घातले आणि तो पलीकडे गेला. आणि 3 दिवसांनी पाठला केल्यानंतर नावरगावडी नावाचं एक विजापूर जिल्ह्यात गाव आहे. त्या विजापूर जिल्ह्यातल्या गावात असताना रात्रीचे हे थकलेले आहेत, अंगात भरपूर ताप आहे. 3 दिवस रोज 30 महिला ज्या किलोमीटर हे आता आले महिलाची रपेट करतायत आणि एका बुद्ध विहारात झोपलेले होते. निवांत झोपले होते. निवांत झोपलेले असताना डॅनियल त्यांच्या मागे लागला. नाक्यावर आपल्या सगळ्या सैनिकांना थांबवलं आणि हे दोघं तिथे गेले आणि वासुदेव बळवंत फडके गाढ झोपेत असताना त्या नावरवाडीच्या मंदिरात वासुदेव बळवंत फडक्यांना पकडले. पकडल्यावर पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडक्यांचा विश्वासच बसेना. पण ज्या वेळेला वासुदेव तुला आम्ही पकडलंय असं सांगितलं त्यावेळेला त्याला खरं वाटायला लागलं. त्यांनी 2 हात केले. वासुदेव बळवंत फडक्यांना 2 ठिकाणी म्हणजे 2 ठिकाणी जखमा झाल्या. तुम्हाला जो वासुदेव फडक्याचा रक्ताळलेला आहे असो ना, तो तिथला पडला. पकडले. एकट्या डॅनियलला वासुदेव फडके ऐकलेच नव्हते. डॅनियलला असा फेकून दिला होता, पण डॅनियलनं त्याच वेळेला आपल्या त्या सैनिकांना बोलवलं आणि त्यांना जेरबंदी केलं. कोणाला खरंच वाटत नव्हतं वासुदेव फडक्यांना बोलवलं. आणि पुण्यातल्या लोकांना तर गुंगारा कधी द्यायचा हे इंग्रजांना चांगलं माहिती होतं. आज वासुदेव पकडलं, उद्या वासुदेव नव्हतेच, दुसराच कोणतरी होता. अशा अफवा उठायला लागल्या. वासुदेव फडक्याला मग पकडलं, पुण्यात आणलं आणि आत्ता जिथं संगम ब्रिज आहे ना, त्या संगम ब्रिजच्या तिथे त्यांना ठेवलं आहे. नंतर तिथं मोठं आता त्यांचं स्मरण हे केलेलं आहे, पण तिथं ठेवलं होतं. 2.5 महिने झाले. 2.5 महिने वासुदेव बळवंत फडकेने आवेदन दिलं की बाबा मला 2.5 महिन्यापूर्वी पकडलं होतं, अजून माझ्यावर अभियोग का येत नाहीये? पण इंग्रजांच्या पुढे मोठा प्रश्न पडला होता, कुठले म्हणजे याच्यावर कुठला आरोप कुठला लावायचा? कारण हा जर उठाव करणार म्हटला तर बाकीच्या लोकांना त्याचा स्फूर्ती मिळणार आहे. ह्याला विनाकारण हुतात्मा होईल हा आणि त्याची जास्त प्रसिद्धी होईल. आणि त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. वेगवेगळ्या आता जसे वेगवेगळे संविधानाचे तज्ञांचे सल्ले घेतात ना, तसे सल्ले घेतले. तर एकाने त्याला सल्ला दिला की बाबा ह्यांनी अक्षरशः अडाणी लोकांना जमा केलं, त्यांच्याकडनं काम करून घेतलं. त्यांच्या मरणासाठी हे जरी अनिर्बंधदृष्ट्या कारणीभूत नसले तर नैतिकदृष्ट्या कारणीभूत आहे. कारण हे सगळे लोक होते ना, हे कुठल्या ना कुठल्या तरी लालूसेनं किंवा काहीतरी पोटा पाण्याची सोय होते म्हणूनच तिथं आले होते. म्हणून इंग्रजांनी ते निर्बंध घातले होते तिथं. आणि मग खटला चालला. वेळ संपल्याची सिग्नल यायला लागली. तर खटला चालला आणि त्यावर असं ठरलं गेलं की बाबा ह्याला हुतात्मा तर काही करायचं नाहीये. याच्यावर दरोडे घातले, निष्पाप लोकांना जमा केलं आणि लोकांची लुटालूट केली. प्रत्यक्ष हे कुठेही सहभागी नव्हते, पण याच्यामुळे ते सगळं झालं म्हणून यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. जन्मठेपेची शिक्षा दिली. इथून ठाण्याला नेलं आणि ठाण्याला नेल्यानंतर वासुदेव बळवंत फडक्यांनी दुसरं आवेदन केलं आणि मग उच्च न्यायालयात खटला चालू झाला. पहिल्यांदा खालच्या खटल्यात सार्वजनिक काका हे त्यांचे वकील होते. उच्च न्यायालयात कोणतरी आपटे नावाचे वकील होते. त्या आपट्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं किंवा तुम्ही जे निष्पाप वगैरे म्हणताय ना, यांनी दरोडे वगैरे कुठेही काढलेले नाहीयेत, काही नाहीये. पण वासुदेव बळवंत फडक्यांना एक मात्र सवय होती की रोजची रोजनीशी द्यायची. आणि ज्या सावरगावडीला त्यांना पकडलं होतं ना, त्यावेळेला त्यांच्या ट्रंकेत जसे बंदुका मिळाल्या, जसे बर्च्या मिळाल्या, तसे 2 टायऱ्या मिळाल्या होत्या.
आणि त्या डायऱ्याचा प्रूफ धरला गेला. मग वासुदेव बळवंत फडकेंना पाठवायचं कुठं? कारण अंदमानात पाठवलं तर 1857चे जे युद्धकैदी होते ते अंदमानात होते आणि हा माणूस अंदमानातल्या नियमाप्रमाणे 2 वर्षांनी सुटणार आहे आणि 2 वर्षांनी परत आपल्याला त्रास होणार आहे. पाठवायचं कुठं? तर म्हणजे एडनला पाठवावं. एडन का? तर एडन हा ज्वालामुखी म्हणजे ते ज्वालामुखी प्रणव देश आहे. एडनचं हवामान अतिशय वाईट आहे. अफगाणिस्तानला जोडून जरी असला तरी माणूस तिथं आपली आकलन शक्ती म्हणजे गमावून बसतो. हळूहळू शरीरावर परिणाम होतो. 2 वर्षापेक्षा जास्त तिथं माणसं जगत नाही. तिथली माणसं सुद्धा आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या, अशा तऱ्हेनं वासुदेव बळवंतांना एडनला नेलं. एडनला नेल्यानंतर एडन मध्ये सुद्धा पहिल्यांदा त्याने पखालीतलं पाणी जे पुरवायचे ना, पखार म्हणजे काय माहिती आहे ना सगळ्यांना? पखार कातड्याचं म्हणजे रेड्यावर टाकतात बघा. तुम्ही जर विश्वास पाटलाच्या कादंबऱ्या वाचल्या असल्या तर पहिल्यांदा त्या झाडाझडतीमध्ये तो उल्लेख आहे. तर पखालीचं पाणी भरून सगळ्या गावाला पुरवायचं. ते पखालीचं पाणी म्हणजे कातड्याच्या पिशवीतनं भरवलेलं पाणी आणि म्हणलं मला हे पाणी चालत नाही. अन्न सत्याग्रह सुरुवात केली ती वासुदेव बळवंत फडकेने केलेली आहे. नंतर अन्न मला चालत नाहीये, मला माझं स्वयंपाक करायला परवानगी द्या. त्याला परवानगी द्यायची का नाही याच्यासाठी परत खल चालला. आणि एक दिवशी परत वासुदेव बळवंत फडक्याने बारकाईनं सगळीकडे बघितलं. आपल्याकडे जी ताकद आहे ती ताकद वापरायला सुरुवात करायला पाहिजे. पायातल्या बेड्या तोडल्या, दार उचकटलं. ते दार तसेच घेऊन गेले, तटाला दार लावलं आणि लहुजी वस्तादांचं स्मरण करून तर तटावर ते चढले. त्या तटावरनं चढल्यावर खाली उडी मारली आणि हा माणूस 10 मैल त्यावेळेला पळत जात होता. इंग्रजांना 12 तासानंतर कळलं की बाबा हा माणूस सकाळी निघून गेलाय. तिथल्या लोकांनी सांगितलं अरे तो पोहण्यात अतिशय प्रसिद्ध आहे, तो मुंबईच्या बाजूने पोहून निम्मा समुद्र ओलांडून गेला असेल. म्हणजे एखाद्या विषयी काय काय कल्पना केल्या जातात बघा. पण तिथल्या अरब लोकांनी ज्या वेळेला तिथं सुद्धा परत वासुदेव बळवंताचं सगळं वर्णन वगैरे केलं, सगळीकडे प्रसार केले आणि सांगितलं की बाबा असा असा माणूस दिसला तर तुम्ही आणा. आणि परत एका अरबानं आपल्याला काहीतरी बरीच रक्कम मिळणार ह्या दृष्टिकोनातून वासुदेव बळवंताला आणलं. परत वासुदेव बळवंताच्या नंतर त्या बेड्या होत्या ना, त्या बेड्या अजून घट्ट करायला म्हणून इंग्रजांनी स्पेशल लोहाट लावले. जास्त घट्ट बेड्या गेल्या. आता मात्र त्यांना कुठं हालता येत नव्हतं. आणि ह्या बेड्या नुसत्या होत्या. नंतर त्यांना हातकड्या घातल्या. तुम्ही कदाचित सावरकरांचा फोटो बघितला असेल. ही सुधारणा नंतर इंग्रजांनी केली की जे 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 मोस्ट डेंजरस आहेत ना त्यांच्या हातही कड्या करायला मध्ये 1.5 फूट लांबीचा असं सळे लावायची जेणेकरून बेड्या आणि हातकड्या या सहजासहजी तुटू नयेत. वासुदेव बळवंत फडकेचे फार हाल झाले. तिथं हाल झाले. पण योगायोग फलटणचे कोणतरी कर्वे म्हणून तिथं वैद्य होते आणि ते तुरुंगाचे अधिकारी होते. त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की वासुदेव बळवंत फडकेची तब्येत अतिशय खराब झालेली आहे, त्यांना इथलं अन्न पचणार नाहीये, त्यांना दूध आणि दही हेच पुरवायला पाहिजे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना औषधे मिळायला पाहिजे आहे. आणि तिथल्या नियमाप्रमाणे एखाद्या रुग्णाईताला जास्त वेळ तुरुंगात ठेवता येत नाही म्हणून वासुदेव बळवंत फडकेने एक आवेदन दिलं की मी आता रुग्णाईत आहे, मला सोडून दिलं जावं. पण इंग्रज असा एवढा सहजासहजी पचणारा नव्हता, सोडणंच नव्हतं. आणि अशातच त्यांना टीबीचा त्रास झाला. शेवटी वासुदेव बळवंत म्हणजे 2 महिने ते शयानं अतिशय जर्जर झाले आणि नंतर त्यांनी अन्न सोडलं. आणि 17 फेब्रुवारी 1883 संध्याकाळी 4:20 भारताची क्षमा मागत की बाबा मी तुझ्या प्रजासत्ताकासाठी लढत होतो, मला कुठल्याही देवानं कधी हे केलं नाही, मी ठरलो, पण भारतीय लोकांनो मला क्षमा करा. मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं, मी तुमच्याकडनं पैसे घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण मी तुम्हाला प्रजासत्ताक देऊ शकलो नाही. आणि वासुदेव बळवंत गेले. वासुदेव बळवंत गेल्याचा परिणाम काय झाला? 2 परिणाम सांगतो आणि थांबतो 2 मिनिटं. 2 परिणाम झाले असे की ह्यूम नावाचा जो अधिकारी होता जो 1857च्या वेळेला अंगाला आपण इंग्रज आहोत हे दाखवायला नको म्हणून अक्षरशः काळपासून बसलेला होता. त्या ह्यूमनं सांगितलं की बाबा हे अशी प्रवृत्ती जर येणार असल्या तर मध्ये कोणीतरी व्हाल पाहिजे.
किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न राष्ट्रपर्यंत किंवा राज्याधिकाऱ्यापर्यंत पोहोचवायला कोणीतरी पाहिजे आहे, म्हणून 1885 साली काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आणि दुसरं 1905 ला वंगभंगची चळवळ झाली. बंकिमचंद्र उपाध्याय, त्या बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ कादंबरीत वासुदेव बळवंत फडके हा हिरो, आत्ताच्या भाषेत हिरो म्हणजे त्याचा नायक ठरवला गेला होता. इंग्रजांना वाटलं होतं वासुदेव बळवंत गेले म्हणजे सगळं थांबेल. नाही थांबलं. 1857 परत आमच्या चिंचवडला चापेकर बंधूंनी उठाव केला होता. 1897 नंतर परत वंगभंग चळवळ सुरू झाली 1905 ला. 1910 ला सावरकरांनी विदेशी कापडाची होळी केली आकाटाकीजवळ. कानेरेने जॅक्सनचा खून केला. आणि नंतर अंदमानात जे काही लोक गेले. परत 1918 ला जालियनवाला बाग झाला. 1918 ला जालियनवाला बाग होतो तोपर्यंत 1930 ला कधी नव्हे ते भारतातलं पहिलं सोलापूर हे 4 दिवसासाठी स्वतंत्र झालं होतं. तिथं मार्शल लॉ पुकारला होता. तिथं 4 हुतात्मे झाले होते. अजून सुद्धा हुतात्मा बाग आहे सोलापूरला. आणि हा 1930 चा काळ संपल्यानंतर चलेगाव चळवळीनंतर पत्री सरकार निर्माण झालं. या पत्री सरकारचा पट्टा कुठला होता माहिती आहे? नीरा पट्टा ते वारणा पट्टा. ह्या पट्ट्यात 3 वर्ष त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी राज्य केलं. म्हणजे वासुदेव बळवंत फडके एकटे गेले म्हणून इंग्रजांना जे वाटत होतं की भारतातली आता स्वातंत्र्य लढा पूर्ण होईल, ही नाही. आमच्या भारतीय लोकांनी तेही चालू झालं होतं. आणि अशा या सगळ्या समाज सुधारकांच्याकडनं, क्रांतिकारकांच्याकडनं, त्यांना पूरक असणाऱ्या लोकांच्याकडनं, त्यांना सहाय्य असणाऱ्या लोकांच्याकडनं कितीतरी मंदिरातनं लोक भूमिगत झाले होते, कितीतरी लोक फाशी गेले होते, कितीतरी लोक जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. अशा लोकांच्या म्हणजे सर्वस्व अर्पण केल्यानं आपल्याला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य जपणं आपलं काम आहे. आणि स्वातंत्र्य जपण्यासाठी पहिल्यांदा राष्ट्रनिष्ठा पाहिजे आहे. सावरकर मंडळाचे जे ध्येय आहे राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रसेवा, हे आपल्यालाही काहीतरी करायला पाहिजे आहे. नुसतं आपण माझा मी आरामात जगतो बाकीचं काय करायचं असं करून चालणार नाही. राष्ट्रासाठी पूर्वी एक म्हण होती, राष्ट्रासाठी गावानं, गावासाठी कुटुंबानं, कुटुंबासाठी एकानं हे आत्मबलिदान करावं लागतं. आज ती वेळ आली मित्रांनो. पण वासुदेव बळवंत फडकेला शेवटपर्यंत भगवंताचं अधिष्ठान मिळालं नव्हतं. रामदासांनी सांगितलं होतं की तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आहे. पण दैवच वासुदेव फडकेने बरंच काम केलं होतं. अधिष्ठान चांगलं होतं, कर्ते चांगले होते, त्यांनी वापरही चांगला केला होता, पण दैव अनुकूल नव्हतं. अशा त्या वासुदेव बळवंत फडकेची परवा 17 नोव्हेंबरला स्मृतिदिन होता आणि लवजी वसंतदाय स्मृतिदिन होता. ह्या सगळ्यांना म्हणजे ज्ञात अज्ञात अनामवीरांना नमस्कार करतो आणि इथेच थांबतो.